हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी असा एक प्रश्न आहे की त्याचं उत्तर 99% लोकांना अजून माहितीच नाहीये. कदाचित तुम्हाला ते माहिती असेल. आता तुम्ही एक कल्पना करा, तुम्ही एका बंद खोलीत आहात. हळूहळू हवा कमी होत आहे, श्वास घ्यायला त्रास होतोय, आणि अचानक एक छोटीशी हिरवी पानं असलेलं एक झाड तिथं ठेवलं जातं. आणि काही वेळातच हवा पुन्हा ताजी होते, तुम्ही पुन्हा श्वास घेऊ लागता. पण हे नक्की कसं झालं माहिती आहे का तुम्हाला? फक्त एक पान आपल्याला जिवंत ठेवू शकतं? तेच आज आपण जाणून घेणार आहोत. नक्की झाडं ऑक्सिजन कशी तयार करतात. चला सर्व प्रोसेस बघूया. आपण रोज झाडं पाहतो, पण आपण कधी विचार केलाय का? झाडं फक्त सावली, फळे, फुलंच देत नाहीत, ती आपला जीव पण वाचवतात. पण एक खरी गोष्ट अजून पुढे आहे. झाडं ऑक्सिजन तयार करतात, पण त्याची पण एक प्रोसेस आहे, ज्याचं नाव आहे फोटोसिंथेसिस. त्याच्या मागे पण एक सायन्स आहे. झाडांना 3 मुख्य गोष्टी लागतात, ते म्हणजेच सूर्यप्रकाश, पाणी आणि हवा. आता लक्ष देऊन ऐका, कारण हे ऐकून जरा वेगळं वाटेल तुम्हाला. झाडांच्या पानांमध्ये एक स्पेशल घटक असतो, त्याचं नाव आहे क्लोरोफिल, म्हणजेच पानांना हिरवा रंग देणारा पदार्थ. हा क्लोरोफिल सूर्यप्रकाश कॅप्चर करतो, तेव्हा हिरवा रंग येतो. झाड हे पाणी आणि कार्बन डायऑक्साईड वापरून एक केमिकल रिॲक्शन तयार करतं, आणि मग झाड स्वतःसाठी अन्न तयार करतं आणि साईड प्रॉडक्ट म्हणून बाहेर टाकतं ऑक्सिजन. हो, आपण जो श्वास घेतोय तो झाडांचा वेस्टेड पार्ट आहे, पण तो आपला लाईफ सोर्स आहे. त्याने आपलं जीवन वाचतं आणि आपण श्वास घेऊ शकतो. जर झाडं नसती तर पृथ्वीवर ऑक्सिजन नसता आणि जीवनही नसतं. पण तुम्हाला हे माहिती आहे का? एक मोठं झाड एका दिवसात इतकं ऑक्सिजन देतं की 10 लोक आरामात श्वास घेऊ शकतात. म्हणूनच जंगलं म्हणजे पृथ्वीचे फुफ्फुस आहेत. पण आता एक प्रश्न आहे. जर झाडं आपल्याला जीवन देतात, तर आपण त्यांना काय देतो? आपण त्यांनाच कापतो, जाळून टाकतो. पण तुम्ही आता असं करू नका. आज एक झाड लावा, कारण कदाचित तेच उद्या तुमचं जीवन वाचवेल. चला आता येऊया आपल्या त्या प्रश्नाकडे, जो व्हिडिओच्या सुरुवातीला बोलत होतो. तुम्हाला माहिती आहे का, IPL मध्ये 1 डॉट बॉलवर 500 झाडे लावली जातात. ती कुठे लावली आहेत? तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा.